सिद्धेश्वर. आपल्या महाराष्ट्रात निसर्गाचे बरेच आश्चर्य पाहायला मिळतात. त्यातलाच एक आश्चर्य म्हणजे कोकण. आणि ह्या कोकणातील एक अद्भुत ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेलच की आपण आज कुठे जातोय. आपण आता जातोय सिद्धेश्वरला. आताच पाऊस पडून गेला, आता सुंदर ऊन पडलंय. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खूप सुंदर जागा आहे ती. तुम्हाला मी जागेची माहिती पुढच्या व्हिडिओत पुढे देईनच, तर स्टे ट्यून. सिद्धेश्वर हे मध्य कोकणात वसलेलं ठिकाण. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांचं आवडतं स्थळ म्हणजे गुहागर. गुहागर हे तिथल्या स्वच्छ आणि अथांग समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध. पण ह्याच ठिकाणी निसर्गाने नटलेले अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. पण त्या ठिकाणी पर्यटक खूप गर्दी करतात. पण आज आपण आलोय एका हिडन जागेला भेट द्यायला. गुहागरकडून सिद्धेश्वरकडे जाताना एनरॉन कंपनीजवळच एक तिठा लागतो. तिथून आपल्याला उजवीकडे वळायचे. तर मित्रांनो, माझ्याबरोबर आज माझा शेजारी, माझा मित्र, लाडका मित्र आर्य आलाय. तर आर्य हाय कर. तर बघू शकता साईडला माझ्या हे आहे सिद्धेश्वरचं बोर्ड. तर आपण आज जाऊन बघूया कसं आहे ते. रस्ता तसा लहानच आहे आणि नजर जाईल तिथपर्यंत गर्द झाडी. आणि ह्याच निसर्गाचा आनंद घेत आम्ही येऊन पोचलो त्या जागेवर. ही आर्यची बुलेट, हा सिद्धेश्वरचा बोर्ड. आणि तिथून आपण खाली जातोय. स्टार्टिंगला अशा पायऱ्या लागतात. आर्य सावकाशी शेवाळ आहे. पाणी बघा सुंदर आहे आर्य. तर आपण सिद्धेश्वरला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही पाणी किती, बघू शकता पाणी कसं आहे ते. इकडे पूर्ण फेसाळलेलं दिसू शकतं तुम्हाला. आणि पाठीमागे हे मला वाटते बंधारा बांधलेला आहे छोटासा इथे. आणि पाणी अडवलं जातं इकडे. तर खूप सुंदर आहे जागा. वरती पण तिकडे छोटा बंधारा बांधलेला आहे. नंतर आपण तिकडे वरती जाऊन बघूया. पाण्याला खूप फोर्स आहे इथे. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे खूप फेसाळलेलं पाणी आहे. आताच पाऊस पडून गेलाय, आम्ही पण पूर्ण भिजलोय. आर्य बघू शकतो तुम्ही इकडे पाणी बघा किती निळं आहे. इकडे बंधारा आहे आणि
तिकडे वरती बघू शकता तुम्ही, तिथे पण एक मोठा बंधारा आहे. त्या साईडला पण मला वाटते पाणी अडवलं जातं. आता आपण इकडे देवळात जाणार आहोत. देऊ इकडे आहे वरती. इथे बघवतो वाकून. तर इथे खूप मासे आहेत, छोटे छोटे, मोठे पण असतील, पण तुम्हाला हे छोटे मासे दिसतात की नाही दाखवतो ना बाईक मध्ये. हे बघा, मस्तपैकी पाणी आहे इथे. आता आपण त्या साईडला जाणार आहोत. तिकडे सिद्धेश्वराचं मस्त मंदिर आहे आणि तिथे मला चालायला पण प्रॉब्लेम होत आहे. पाणी खूप फोर्सने येत आहे. पाठी बघू शकता तुम्ही माझ्या. हे बघा, पाण्याला खूप फोर्स आहे. मला म्हणजे अक्षरशः चालायला प्रॉब्लेम होत आहे. ह्या साईडला सरकायला होत आहे. हे बघा, तर आपण आता सिद्धेश्वराला जातोय. इकडे पायऱ्यांवर येताना सांभाळून, पायऱ्या खूप स्लिपरी आहेत. इकडे बघू शकतात जंगल आहे, पूर्ण जंगल आहे इकडे. आणि इकडचे लोकल आहेत ते सांगतात की रात्रीचं म्हणजे संध्याकाळनंतर अजिबात येऊ नका इकडे. इकडे बिबट्याचा वावर खूप आहे. तेव्हा इकडे एक फुलपाखरू सुद्धा आहे सुंदर. तर खूप सुंदर जागा आहे, पण इथे भीती पण वाटते कारण सगळे मोठा जंगल आहे आणि आम्ही फक्त दोघं आहोत. जाऊया आता शंकराच्या मंदिरात. चौकास शेवाळा इथे. खूप सुंदर मंदिर आहे. मग तुम्हाला दाखवतो इथून. हे बघा, ही अशी पायवाट आहे. मंदिराचं छोटंसं प्रवेशद्वार आहे. सिद्धेश्वर. चप्पल इथेच काढूया आपण. हे बघा, ही जीर्णोद्धार दिनांक हे दिलेली आहे. हे बघा, चारी बाजूला तुम्ही बघू शकता जंगल आहे मस्तपैकी. इकडे नंदीची सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि हे मंदिर. मंदिरात जाताच खूप प्रसन्न वाटतं. हे शिवलिंग स्वयंभू आहे असं म्हटलं जातं. मंदिरात कोणी नसल्यामुळे गाभाऱ्यात गेलो नाही. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस गणपतीची सुंदर मूर्ती आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूस भगवान शंकराचं सुंदर छायाचित्र होतं. तर मित्रांनो, आता आपण मंदिराची प्रदक्षिणा आली. तुम्हाला दाखवतो मंदिर कसं. नदी इथे शेजारीच आहे, त्यामुळे आवाज येतो इथपर्यंत. हे बघा, पाटून दिसतं असं.
इकडे गोमुख आहे. मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आठवलं की शंकराला फक्त अर्ध प्रदक्षिणाच घालतात. खूप सुंदर मंदिर आहे, एकांतात आहे. इकडची तुम्ही वास्तू बघाल तर खूप सगळे खूप शांतता आहे. आणि तुम्ही इथे जर येणार असाल तर मंदिरात या किंवा पोहायला आलात तर खाली पोहायला या, पण इथली शांतता भंग करू नका, कारण देवाचं स्थान आहे. इथे पाय सरत आहे. आता खूप शेवाळ आहे इथे. पावसाळ्यात येणार असाल तर ही शेवाळीची काळजी घ्या. त्याचप्रमाणे काळोख पडल्यावर येणे टाळा इकडे, कारण इकडे खूप एकदम डेन्स फॉरेस्ट म्हणतात तसं इथे. नदी आहेच, पण इथे प्राण्यांचा पण धोका आहे, कारण गावातले सांगतातच की इथे बिबट्या दिसतो बरेच वेळा. सकाळचा दिसतो, परत रात्रीचा दिसतो. त्यामुळे आता काळोख पडत चालला आहे. पावसानं पण काळोख केला नाही, त्यामुळे आम्ही इथून निघतो. खाली नदीचे थोडे शॉट्स घेतो आणि तुम्हाला नंतर. आता आम्ही नदीच्या जवळ आलो आहे. नदीच्या जवळ आल्यावर एकदम मोठा धबधबा आहे इथे. तर धबधब्याच्या इथे जवळ आल्यावर वाटतं की पाऊसच पडतोय जोरात. आम्ही छत्री नाही आणलेली, रेनकोट नाही आणले, तसाच आलो. तेव्हा ऊन पडलं होतं, पण रस्त्यात मला पाऊस भेटला. मस्त आहे जागा, ते तुम्ही येऊन बघा. हे बघा, तर आता आर्या आमचा पाण्यात उडी मारतोय. मार उडी. तर जाताना परत असंच जायचंय. पाण्याला तुम्ही बघू शकता की फोर्स आहे ते. पाण्याचा प्रवाह इतका होता की धड चालता पण येत नव्हतं. तरी देखील स्लोमो शॉट घेतला. तर मित्रांनो, तर व्हिडिओ संपवायची वेळ आली आहे, पण आम्ही आता इथे खाली धबधब्याजवळ आलेलो आहे. तुम्हाला दाखवायचं आहे. हा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, आता ह्या जागेला बाय बोलायचा वेळ आलेला आहे. पण मी मागासपासून हिडन प्लेस म्हणतोय, पण इथे बऱ्याच जणांनी इथे कचरा करून ठेवलेला आहे. तर इथे तुम्ही याल ना तर कचरा होणार नाही ह्याची काळजी घ्या, कारण अशा जागा क्वचितच असतात. आणि आता बरेच टुरिस्टनी किंवा बऱ्याच लोकांनी अशा नवीन जागा शोधून काढल्यात आणि तिथे कचरा केला आहे. तरी पण मी ह्या जागेची लोकेशन सांगेन, कारण इथे मला वाटते देवाचं स्थान आहे इथे. त्यामुळे लोक कचरा कमी करतील अशा कारणामुळे बोललो. म्हणजे नाही करणार मी असं बोलतच नाही, कारण लोकांना किती पण सांगितलं तरी कचरा करायचे थांबतच नाही लोक. तर आता आम्ही आलो आहे वरती. आता ही आमची बुलेट. इथली जागा, इथे मला बरेच पाईपलाईन दिसत आहेत. त्यामुळे हा पाणी खाली गावातील लोक वापरण्याची शक्यता आहे. तर मी इथे विचारतो कोणाला काय माहिती असेल तर, आणि इथे पोहायचं आहे की नाही
ते सांगतो तुम्हाला. तर आता मी निघालो घरी जायला. तर आम्ही आता निघतो इथून. तुम्हाला ह्या जागेचं लोकेशन हवं असेल तर ही जागा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात विलदूर या गावी आहे. विलदूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे. तर तिथे ही जागा आहे. तर तुम्ही सुट्टीत रत्नागिरीत गुहागरला येणार असाल तर या जागी नक्की येऊन जा. इथे उन्हाळ्यात देखील पाणी असतं. आता पावसाळा म्हणून खूप पाणी आहे. उन्हाळ्यात देखील एवढं फोर्सने पाणी नसतं, पण असतं खूप पाणी. तर येऊन जा इथे तुम्ही. फक्त कचरा करू नका. स्वच्छ जागा आहे, स्वच्छच ठेवा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा काही चूक झाली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. कारण पहिलाच व्हिडिओ आहे माझा, हा पहिलाच व्लॉग आहे. व्हिडिओ मी याआधी केलेत बरेच, पण हा पहिलाच व्लॉग आहे माझा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.